अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा जो विषय आहे व्हिडिओचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेचा 7 कवड्यांची सेवा कशी आहे. अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र शक्तिशाली दिवस आहे. या दिवशी केलेली सेवा, दान आणि जप कधीही नष्ट होत नाही, तेच अक्षय राहते. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 7 कवड्यांची विशेष सेवा काय आहे, जी तुम्हाला आर्थिक अडचणीतून दूर करू शकते आणि लक्ष्मी प्राप्ती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देऊ शकते. तर तुमच्या आयुष्यात पैशांची अडचण आहे का? व्यवसायात वाढ होत नाही आहे का? लक्ष्मी येते भरपूर पण ती टिकत नाही, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ही 7 कवड्यांची सेवा आपल्याला अनुभव नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मनापासून माझ्या या व्हिडिओमध्ये. तर अक्षय तृतीयेला लक्ष्मी प्राप्त होते आणि पितरांची सेवा केली जाते, हे तर आपणास माहिती आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो. पितरांची कृपा मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजेच अक्षय तृतीयेला ओळखलं जातं. सकाळी लवकर स्नान करून सेवा सुरू केली तर घरामध्ये स्वच्छता, शुद्धता ठेवावी लागते. पितरांना तर्पण करणे यातच अत्यंत शुभ कार्य मानलं जातं. म्हणजेच लक्ष्मीपूजन केल्याने धनवृद्धी होते. या दिवशी केलेली प्रत्येक सेवा अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेची मी आज एक जी सेवा सांगणार आहे ती अत्यंत पवित्र आणि महत्त्वकारक आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आर्थिक अडीअडचणी दूर करण्यासाठी, तसेच माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हे उपाय केले जातात. आता अक्षय तृतीया जी आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अक्षय म्हणजे कधीही न संपणार. या दिवशी केलेलं पुण्य, गरिबांना केलेले दान, पाण्याचे केलेले दान हे सर्वात श्रेष्ठ. कपडे दान केल्याने पाप नष्ट होते. अन्नदान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. ब्राह्मणांना दक्षिणा देणे हे खूप शुभ मानले जाते. मंदिरात दान करणे लाभदायक ठरते. दान करताना कोणताही अहंकार मनात ठेवू नका. मनापासून केलेले दान हेच फलदायी ठरते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षय या शब्दाचा म्हणजेच कधी न संपणारा, कधीही नष्ट न होणारे हे पुण्य आहे. तर अनंत कृपा मिळवण्यासाठी, कर्माचे फळ अनेक पटींनी वाढण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघणार आहे. तर यामध्ये पांढऱ्या कवड्यांचे तुम्हाला काय करायचं आहे तर बाजारात जाऊन 7 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. आता बऱ्याच जणींची कमेंट येतात, ताई पिवळ्या कवड्या आणल्यात चालेल का? तर असं चालणार नाही. 7 पांढऱ्या कवड्यांवरच ही सेवा केली जाते, त्यामुळे मी सांगत आहे. तर धन, सुख, समृद्धी याची आपल्याला जर वृद्धी करायची असेल, देवाची कृपा कायम ठेवायची असेल आणि जीवनामध्ये स्थिरता आणि संकटांवरती मात करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 7 कवड्या घ्यायच्या आहेत. त्या 7 कवड्या पिवळ्या करायच्या आहेत. आता पिवळ्या कशा करायच्या तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ताई त्यापेक्षा पिवळ्या कवड्या आणल्यात चालेल का? तर असं नाही आहे मैत्रिणींना, असे कमेंट करत जाऊ नका. कारण पिवळ्या कवड्यांवरती ही सेवा करायची नाही आहे आपल्याला. कवड्यांवरती सेवा जी करायची आहे त्या पांढऱ्याच आहेत. त्यावरती हळद लावून त्यांना पिवळं करायचं आहे. पिवळा रंग हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. पूजा थाळीत त्या ठेवायच्या आहे किंवा हातामध्ये घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून शांत मनाने ध्यानपूर्वक जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीचे रूप मनामध्ये लक्षात घेऊन सेवा पूर्ण करण्यास प्रारंभ करायचा आहे. आता नेमकं जप आणि सेवा काय करायची आहे तर 16 वेळा श्री सुक्त म्हणायचे आहे. आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात ताई एक वेळेस वाचलं तर चालेल का? तर नाही, 16 वेळेस म्हणजे 16 वेळेस श्री सुक्त वाचायचं आहे. 1 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राची 1 माळ जप असं तुम्हाला करायचं आहे. जप करताना मध्ये बिलकुलही कोणत्या गोष्टीचा विचार करायचा नाही. मनामध्ये एकाग्रता ठेवायची आहे आणि माळेने जप करायचा आहे. आणि हा तुम्हाला संकल्पयुक्त म्हणजे अक्षय तृतीयेपासून तुम्हाला 40 दिवस ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती करायची आहे. आता विष्णू गायत्री मंत्र म्हणजे कसा आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे तर ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या 2 मंत्रांचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे.
आता या सेवेचे फायदे हे खूप प्रचंड आहेत. आता बऱ्याच मैत्रिणींना मला सांगावंसं वाटतं की 40 दिवसांची ही सेवा आहे. काही मैत्रिणींना असं होईल की स्वामी भक्तांना बऱ्याच अडचणी असतात की त्यांचे दररोजचे कामे जी त्यांच्यामध्ये संसारिक अडचणी असतात, त्यांना बरेचसे कामे पण असतात. त्यामुळे तुम्हाला जर 40 दिवसांची सेवा झाली नाही तर फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच जर सेवा करायची असेल तर तुम्हाला एका वेळेला श्रीसूक्त 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र आणि रामरक्षा पठण हे सर्व तुम्हाला करायचं आहे. त्यातूनच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना 40, माझ्या मते तरी तुम्ही एका दिवसापेक्षा जर तुम्हाला शक्य होत असेल तर 40 दिवस ही सेवा नक्की करून बघा. तुम्हाला नक्की याचं अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोकांचे अनुभव यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील जर तुम्ही केंद्रामध्ये गेलात तर. श्रद्धा सर्वात मोठी आहे. सेवा मनापासून करावी. घाई तर बिलकुलही करू नका. नियम पाळून करा. जर तुम्ही 40 दिवस करणार असाल तर तुम्ही मांसाहार बिलकुलही करू नका. आणि सेवेमध्ये सातत्य ठेवा. आणि स्वामी महाराजांवरती प्रचंड म्हणजे मी काय म्हणते आहे तर मनापासून श्रद्धा ठेवून जर केलं तर तो करता आणि करविता आहे. आपल्या सर्वांचं पालन पोषता तो आहे. त्यामुळे त्याला कधीही तुम्ही श्रद्धेची कमी पडू देऊ नका. तो तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही. कधी आपलं असं होतं की आपल्या इच्छा तर भरपूर असतात पण आपल्या सेवा कमी पडतात. आणि आपल्या असं असतं की आभाळा एवढ्या इच्छा असतात आणि सेवा तर आपलं वाटी एवढी असते. तर असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला सेवा ही तितकीच करावी लागेल जेवढ्या तुमच्या इच्छा. आता बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की नंतरून त्या कवड्यांचं करायचं काय. तर हे बघा, तुम्हाला हातामध्ये घेऊन किंवा एखाद्या वाटेमध्ये घेऊन ही सर्व सेवा करायची आहे. आणि ही सर्व सेवा करून झाल्यावरती त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला लाल वस्त्रामध्ये तुमच्या देवघरात ठेवायच्या आहे किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमच्या एखाद्या कपाटातील तुम्ही जिथे तुमच्या धान्याचा किंवा तुमच्या पैशांचा साठा करतात, जिथे तुमचं सोनं ठेवलेलं असतं त्या ठिकाणी ह्या कवड्या ठेवायच्या आहेत. तुम्हाला नक्कीच या गोष्टींचा, या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा पैसा जिथे अडकला आहे तिथून निघायला मदत होईल. तुमचे जे कामे अडकले आहे, काही डॉक्युमेंट, काही जॉब इंटरव्ह्यूज, ह्या सर्व गोष्टी पार पडतील. त्यानंतर तुम्ही आपण म्हणतो की मॅडम मी या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले, अशी पर्टिक्युलर एखादी गोष्ट म्हणा, परंतु ती पूर्ण होत नाही आहे. तर अशा गोष्टीही पूर्ण व्हायला मदत होते. आर्थिक लाभ आपल्याला, आपले पैसे किंवा आपलं सोनं एखाद्या ठिकाणी तारण टाकलेलं असेल तर तेही आपल्याला लवकर सोडवण्यास मदत मिळते. तर ही माहितीच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती अक्षय तृतीयेनिमित्त. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत भेटूया पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.